आज तुम्हाला दोन शब्द मी सांगणार आहे आणि त्यातला फरक काय. मराठी भाषेमध्ये हे दोन शब्द वापरताना बऱ्याचदा गडबड होते. घसरणे आणि घरंगळणे. माहिती तुम्हाला? एखादी वस्तू घसरली का घरंगळली कसं ठरवायचं माहितीये? बरं, चला आपण प्रॅक्टिकली घेऊया. ही एक छोटीशी प्लॅस्टिकची पट्टी आहे. आता मी ही टाकली बघा, कशी आली खाली? घसरत आली. बरोबर, ह्याला म्हणायचं घसरणे. काय म्हणायचं? घसरणे. त्याचा पृष्ठभाग बघा फक्त घसरत खाली आलेला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर मी हा असा चेंडूच्या आकाराची वस्तू टाकली बघा कशी येते. कशी आली रे? घरंगळत. कशी आली? घरंगळत. घरंगळत आली. आता तिचे दोन भाग झाले, जाऊ द्या. पण ती अशी गोलगोल फिरत आली, कोलांट्या उड्या मारत आली अशी, हो की नाही? गोल पडत आली. ह्याला म्हणायचं घरंगळणे. काय म्हणायचं? घरंगळणे. बघा तसंच हा पेन पण बघा, घरंगळत आला. हे तुमचं टोक यंत्र. घसरत आलं. हा खडू घरंगळत आला. हा पेन नीट बघा, पेनच्या बाबतीत गडबड करू नका. घसरत आला. जर मी याचं टोपण काढलं असतं, आता याचा पूर्ण पृष्ठभाग गोल आहे, आकार वक्राकार असल्यामुळे हे घरंगळत आले. खोडरबर बघूया. घसरत आला. आता हा पण एक खोडरबर आहे, याची गंमत बघूया. मी असा ठेवते. अरे खोडरबर असल्यामुळे जाईल का? बरं ठीक आहे, असा टाकून घरंगळत आला. म्हणजे ज्याचा पृष्ठभाग असा वक्राकार असेल ती वस्तू घरंगळत येते, आणि ज्याचा पृष्ठभाग सपाट असतो ती वस्तू कशी येते? घसरत येते. कशी येते? समजलं तुम्हाला? डस्टर घसरत आला. पट्टी घसरत आली. पेन्सिल घरंगळत आली. शब्द चुकवायचा नाही. घरंगळणे वेगळं आणि घसरणे वेगळं. आवडलं का शिकायला?